शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, गहू आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज सुधारणा दिसून आली, तर सोयाबीनही काहीसे वाढले होते। सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $10 प्रतिबुशेल्सवरती होते, तर सोयाबीन $291 प्रति टनांवरती पोहोचले होते। देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत। देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव आज 4,375 ते 4,470 रुपयांच्या दरम्यान काढले होते, तर बाजार समित्यांमधील व्यवहार 3,800 ते 4,200 रुपयांनी झाले। सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला। कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढउतार सुरूच आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत 68.69 सेंट प्रति पाऊंडवरती होते, तर देशातील वायद्यांमध्ये काहीसे चढउतार सुरूच आहेत। जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला 56,000 रुपयांनी व्यवहार झाले। देशात कापसाचा सरासरी भाव आज 6,500 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होते। कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे, तर दुसरीकडे कांद्याला चांगला उठाव आहे, त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत। सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळाला। सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळा कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर खरीप कांद्याची बाजारातील आवक काहीशी लांबली आहे, त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे। खरीपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील, परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे असे व्यापारी सांगत आहेत। तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहीशी नरमाई दिसून आली। देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे, त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे, त्यामुळे तिळाच्या भावावर काहीसा दबाव दिसून येत आहे। सध्या तिळाला बाजारात सरासरी 11,000 ते 13,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय। पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे असे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले। देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत। गव्हाला सध्या सणांची मागणी आहे। गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते, तसेच सरकारकडे गव्हाचा स्टॉक कमी आहे। बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे, त्यामुळे गव्हाचे भाव सध्या स्थिर आहेत। सध्या गव्हाला प्रति क्विंटल 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।